नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज ऐरोली येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त आणि उत्साही प्रतिसादामध्ये पार पडली। विधानसभा विजयाचा निर्धार यावेळी करण्यात आला। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीला स्पष्ट जनादेश देईल असा विश्वासदर्शक ठराव यावेळी मंजूर करण्यात आला। या जिल्हा अधिवेशनाला आमदार गणेश नाईक, भाजप प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा प्राध्यापिका वर्षा भोसले, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक यांच्यासह भाजपचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ, प्रकोष्ठ, सेल मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अधिवेशनाच्या निमित्ताने नवी मुंबई जिल्हा भाजपचे मजबूत संघटन पाहायला मिळाले। नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये नवी मुंबईतील भाजपच्या आजवरच्या वाटचालीचा समग्र आढावा घेत विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जेची आणि विश्वासाची पेरणी केली। जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले की 2014 मध्ये नवी मुंबईत भाजपचे 6 नगरसेवक होते। 2019 मध्ये हा आकडा 58 वर गेला। नवी मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे देखील त्यांनी सांगितले। या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये सर्वच आमदार, त्याचबरोबर माजी खासदार, लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी, जुनी कार्यकारिणी, नवीन कार्यकारिणी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांच्या आजवरच्या मेहनतीच्या माध्यमातून आज नवी मुंबई जिल्हा हा मजबूत झालेला आहे। नवी मुंबईचा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि हा बालेकिल्ला भविष्यात देखील राहणार आहे असा विश्वास या ठिकाणी मी या कार्यकर्त्यांना। निवडणूक लढताना आपल्या विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा भंडाफोड करायचा असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर सतर्क राहून व्यक्त व्हायला पाहिजे असे आवाहन देखील जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले। लोकांची त्यांची सेवा मिळते आणि आपण आचारसंहितेची वाट बघतो आणि आपण कामं झाल्यानंतर जी आचारसंहितेची वाट बघतो त्याच कालखंडामध्ये विरोधक हा नरेटिव्ह सेट करतो। कारण आपल्याला असं वाटत असतं की आपलं काम झालं, मग ते केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींनी विविध आणलेल्या योजनांच्या माध्यमातून लोकांची सोय झाली, योजना ह्या वेगळ्या दुसऱ्यांपेक्षा वेगळ्या होत्या, सर्वसामान्य त्यांचा फायदा झाला। राज्यामध्ये देखील आजवर जेवढ्या योजना झालेल्या आहेत तेवढ्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात, परंतु त्यावेळेस आपण वाट बघत असतो तेव्हा आपण चांगली कामं केली आहेत, आपण खरं काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांपर्यंत खरं पोहोचेल अशा विचारामध्ये असतो। परंतु त्यावेळेस एक जो तिसरा शत्रू ज्याचा उल्लेख आपल्या पुण्यातल्या झालेल्या पूर्ण राज्यांच्या कार्यकारिणीमध्ये आपले केंद्रीय मंत्री, रक्षा मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं, फडणवीस साहेबांनी केलं आणि बावनकुळे साहेबांनी केलं की आपण कामांचं आपल्या ठिकाणी लोकांपर्यंत काम आपली पोहोचवतो, परंतु जो नरेटिव्ह विरोधक त्या स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी जो तयार करतात आणि आपलं चांगलं काम वाईट कसं आणि त्यांचं चुकीचं काम बरोबर कसं हे खोडण्याचं काम हे आपल्या सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी आपले मनोदय व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष म्हणून संदीप नाईक यांचे काम आदर्श असल्याचे सांगितले। विरोधकांची मानसिकता नकारात्मक असून त्यांचे फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे असेही ते म्हणाले। ज्या पद्धतीने संदीपजींनी सांगितलं की पुण्याच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी समोर 2 लाख मतांनी मागे राहिलो नाही, आम्ही त्यांना आजही परास्तच केलेला आहे। आम्ही जर का कुठं मागे राहिलो असलो तर त्या 3 पक्षांबरोबर एक चौथा जो विषय होता तो विषय होता आभास निर्मितीचा, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा। त्या लढाईमध्ये आम्ही कमी पडलो हे मात्र मान्य आहे। आणि हा फेक नरेटिव्ह हा जो विषय आहे, आभास खोटं नरेशन करणं, खोटं सांगणं, हा विषय का सेट होऊ शकला यामध्ये कदाचित तुम्ही आणि मी मित्रांनो कुठेतरी कमी पडलो।
आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगात भारताचा आदरयुक्त दरारा वाढला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असून सर्व घटकांचे कल्याण होत आहे. ही नवी मुंबई जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक कौसामध्ये हे नवी मुंबईचं कार्यकर्त्यांचं एक अधिवेशन. यामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी देशाची मान जगामध्ये उंचावली. त्याबद्दल त्यांचा ठराव या कार्यकारिणीने केला. त्याचबरोबर या आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार, ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं जनसामान्याकरता योजना घोषित केल्या आणि त्याची कार्यवाही सुरू झाली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन. आणि नंतर आता राहिलं आपल्या शहराच्या करता जे काय आपली सगळी स्वप्न आहेत, आपली जी कमिटमेंट आहे ती काय आहे याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि त्या विश्लेषणाच्या अनुषंगानं तिची पूर्तता करण्याकरता आम्ही सगळेजण रात्रीचे दिवस करू हा विश्वास जनतेला देतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.